आपला स्मार्टफोन कसा काम करतो कधी विचार केलाय का? किंवा ते मोठमोठे सुपर कम्प्युटर्स जे अत्यंत किचकट गणितं सोडवतात, ते तरी कसे चालतात? चला तर मग, आज आपण या सर्व आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स मागे दडलेली मूलभूत तत्त्व उलगडून पाहूया. चला तर मग, एका जरा गमतीशीर प्रश्नाने सुरुवात करूया. विचार करून बघा, एक साधा दगड आणि आपल्या हातातला तो चकचकीत स्मार्टफोन यांच्यात काय सारखं असू शकतं? उत्तर आहे खरं तर काहीच नाही. पण काय होईल जर आपण त्या दगडाला विचार करायला शिकवलं तर? अहो, ही कल्पनाच किती अविश्वसनीय वाटते, नाही का? पण गंमत म्हणजे आपण सिलिकॉनच्या बाबतीत हेच तर केलंय, जे मुळात वाळूचंच एक रूप आहे. आणि हे सगळं शक्य झालं फक्त एका गोष्टीमुळे. आपण एका चिमुकल्या, न दिसणाऱ्या कणावर नियंत्रण मिळवलं. इलेक्ट्रॉन. हो, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा संपूर्ण डोलारा याच एका कणाच्या नियंत्रणावर उभा आहे. चला तर मग, यात अजून खोलवर शिरूया. आपली ही गोष्ट सुरू होते ती थेट अणूच्या पातळीवर. आपला पहिला विभाग आहे इलेक्ट्रॉनचं नृत्य. बघा, आपल्या आजूबाजूची प्रत्येक वस्तू, अगदी आपल्या घरातल्या वायरमधलं तांबं सुद्धा अणूंनी बनलेलं असतं. आणि जसं इथे दिसतंय, प्रत्येक अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे छोटे छोटे कण फिरत असतात. आणि जेव्हा हेच इलेक्ट्रॉन एका ठराविक दिशेने वाहू लागतात ना, तेव्हा तयार होतो विद्युत प्रवाह, म्हणजे इलेक्ट्रिकल करंट. हीच ती शक्ती आहे जी आपली सगळी उपकरणं चालवते. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याकडे हे प्रवाह तर आहे, पण त्याला काबूमध्ये कसं आणायचं? आपल्या दुसऱ्या विभागात आपण याचसाठी वापरल्या जाणाऱ्या काही मूलभूत घटकांबद्दल बोलू. यातला पहिला घटक आहे रेझिस्टर. याचं काम अगदी सोपं आहे हं. हे विजेच्या प्रवाहासाठी एका स्पीड बमसारखं काम करतं. ते प्रवाहाचा वेग कमी करतं, जेणेकरून आपल्याला हवा तेवढाच करंट पुढे मिळतो. आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कॅपॅसिटर. याला आपण एक छोटी पटकन चार्ज होणारी बॅटरी म्हणू शकतो. हे काय करतं तर ऊर्जा साठवून ठेवतं आणि गरज पडेल तेव्हा लगेच पुरवतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर रेझिस्टर प्रवाहाचा वेग कंट्रोल करतो आणि कपॅसिटर ऊर्जा साठवतो. विजेच्या प्रवाहाचं व्यवस्थापन करण्यासाठी ही दोन्ही साधनं खूप खूप महत्वाची आहेत. पण फक्त प्रवाहावर नियंत्रण मिळवणं पुरेसं नव्हतं. खरी क्रांती तेव्हा झाली जेव्हा आपण एक अंतिम स्विच तयार केला. कारण साध्या सर्किट्सच्या पलीकडे जाऊन काहीतरी मोठं करायचं असेल तर आपल्याला एका अशा स्विचची गरज होती जो डोळ्याचं पातळ लावण्याच्या आत आणि एकदम अचूकपणे चालू बंद होऊ शकेल, आणि तेही कोणत्याही यांत्रिक भागांशिवाय. आणि तो स्विच म्हणजे ट्रान्झिस्टर. इथे दाखवल्याप्रमाणे याचं काम खूप साधं आहे. हे सिग्नलला उलटं करतं. म्हणजे जर इनपुट 1 असेल तर आउटपुट 0 होणार, आणि इनपुट 0 असेल तर आउटपुट 1. आणि हे सगळं काही क्षणांच्या आत घडतं. या एका छोट्याशा ट्रान्झिस्टरने सगळं काही बदलून टाकलं. का? कारण एकतर ते खूप लहान होतं. दुसरं म्हणजे त्यात झिजायला किंवा खराब व्हायला हलणारे भागच नव्हते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते प्रचंड वेगाने स्विचिंग करत होतं. याचमुळेच तर आधुनिक कम्प्युटिंग शक्य झालं. ठीक आहे, तर आता आपल्याकडे एक सुपर फास्ट स्विच आहे. पण मग ह्याच्या मदतीने आपण त्या दगडाला, म्हणजे सिलिकॉनला, निर्णय घ्यायला कसं शिकवणार? चला पाहूया. हे बघा, ट्रान्झिस्टरच्या दोनच अवस्था आहेत, चालू किंवा बंद. आपण चालू स्थितीला 1 म्हणूया आणि बंद स्थितीला 0. आणि हीच ती बायनरी भाषा आहे ज्यावर आपलं संपूर्ण डिजिटल जग चालतं. आणि गंमत पुढे आहे. जेव्हा आपण असे अनेक ट्रान्झिस्टर्स एकत्र जोडतो तेव्हा तयार होतात लॉजिक गेट्स. हे गेट्स खूप साधे निर्णय घेऊ शकतात. उदाहरणार्थ, हा जो OR गेट आहे तो म्हणतो की जर कोणताही एक इनपुट 1 असेल तर माझा आउटपुट 1 असेल. सोपा आहे. आता ही अँड गेटची सत्यसारणी बघा. हे एकदम स्पष्ट आहे. जेव्हा दोन्ही इनपुट म्हणजे इनपुट A आणि इनपुट B दोन्ही 1 असतील, फक्त आणि फक्त तेव्हाच आउटपुट 1 असेल. बाकी कुठल्याही परिस्थितीत आउटपुट 0च राहणार. याच साध्या नियमांवरून पुढे मोठी आणि किचकट कामं केली जातात. तर आपण कुठून कुठे आलोय बघा. अणूपासून स्विचपर्यंत आणि स्विचपासून लॉजिक गेटपर्यंत. आता वेळ आहे हे बघण्याची की हे छोटे छोटे डिजिटल लेगो ब्लॉक्स एकत्र जोडून मोठमोठी उपकरणं कशी बनतात. हे जे छोटे लॉजिक गेट्स आहेत ना, यांना डिजिटल लेगो ब्लॉक्स समजा.
यांना वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना जोडून आपण बेरीज, वजाबाकी आणि अशा अनेक क्लिष्ट गोष्टी करणारी सर्किट्स बनवू शकतो. आणि याची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे किती सहजपणे वाढवता येतं. इथे बघा, डावीकडे एक फुल ॲडर आहे. हे 3 बिट्सची बेरीज करतं. आता असे अनेक ॲडर्स एकामागे एक जोडून आपण कितीही मोठ्या संख्यांची बेरीज करणारं सर्किट बनवू शकतो. कमाल आहे ना? तर हीच ती संपूर्ण प्रक्रिया आहे. एका साध्या छोट्याशा स्विचपासून सुरुवात झाली. त्यातून आपण लॉजिक गेट्स बनवले, त्या गेट्समधनं गणित करणारी सर्किट्स तयार केली आणि अशा लाखो करोडो सर्किट्सना एकत्र करून आजचे शक्तिशाली प्रोसेसर्स बनले आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर वाहत्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहापासून ते कम्प्युटरच्या तार्किक विचारांपर्यंत या डिजिटल जगात घडणारी अगदी प्रत्येक गोष्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अब्जावधी लहान स्विचेसचं सतत चालू आणि बंद होणं आहे. एका साध्या स्विचच्या कल्पनेवर आपण एक विचार करणारं, माहितीवर चालणारं अख्खं जग उभं केलंय. जरा विचार करा, भविष्यात येणारा पुढचा असाच एखादा क्रांतिकारी स्विच तो आपल्याला कुठे घेऊन जाईल?